सोलापुरातील नियोजन भवनात आज सकाळी 8 वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे। त्यासाठी 7 रस्ता येथील हा जो रस्ता आहे तो वन वे करण्यात आला आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी असा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। सकाळी 8 वाजता 4 टेबलवरून ही मतमोजणी सुरू होईल। पहिल्या टप्प्यात 6 मतदान केंद्रावरील सर्व मते एकत्र केली जातील। त्यानंतर जे बाद मतं आहेत ती वेगळी करून 25-25चे गट्टे तयार केले जातील आणि त्यानंतर प्रत्यक्ष 4 टेबलवरून ही मतमोजणी सुरू होणार आहे। अवघ्या 1 तासाभरात म्हणजे साधारणपणे 9 ते 9:30 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील असा अंदाज आहे। तरीही प्रशासनाकडून साधारणपणे 11 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील असं सांगण्यात आलं आहे। सोलापूरच्या नियोजन भवनातलं दृश्य आपण पाहतो एस न्यूज मराठीच्या माध्यमातून। या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून वसंत देशमुख हे आपलं नशीब आजमावत आहेत। 616 मतदार या निवडणुकीसाठी होते, त्यापैकी 614 जणांनी मतदान केलं आहे। त्यामुळे नक्की कोण आमदार होणार हे आज समजणार आहे। सोलापूर शहरातील नियोजन भवनाबाहेरचं दृश्य आपण पाहतोय। अठरा जून रोजी या सोलापूर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदान झालं। 616 मतदारांपैकी 614 जणांनी यासाठी मतदान केलं। त्यामुळे सोलापुरातला 12वा आमदार कोण हे आज निकालावरून स्पष्ट होणार आहे। प्रत्यक्ष 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। तत्पूर्वी बंदोबस्ताचं दृश्य आपण पाहतो एस न्यूज मराठीच्या माध्यमातून। नियोजन भवनात गेल्या 3 दिवसापासून बंदोबस्तामध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे काय निकाल लागतोय याची उत्सुकता संपूर्ण शहर आणि जिल्ह्याला लागली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात राजकीय भाषण चांगलंच गाजलं होतं। क्रॉस व्होटिंग होतं आहे का आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांना किती मतं पडतील, तसेच वसंत नाना देशमुख यांच्याकडे हक्काची 78 ते 80 मतं असताना ते किती मतं घेतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। आज काय निकाल लागणार हे आपण एस न्यूज मराठीच्या माध्यमातून कंटिन्यू अपडेट पाहत राहूया। धन्यवाद।